वनमंत्री सभागृहात असून सुद्धा काही बोललेले नाहीत. महसूल मंत्री महोदयांनी सगळी उत्तरं दिलेली आहेत आणि सुप्रीम कोर्टाचा दाखला दिलेला आहे. आम्हालाही माहिती आहे सुप्रीम कोर्टामध्ये जावं लागेल, पण काही लोकांना नोटिसा सुद्धा आलेल्या नाहीत. ज्यांना नोटिसा आलेल्या नाहीत त्यांच्या तरी जमिनी वगळा, त्याच्यासाठी काही सुप्रीम कोर्टात जायची काही गरज नाही. असे अनेक नोंद आहेत, त्याच्यासाठी रिसर्वेची आम्ही मागणी केलेली आहे. ती मागणी आता ते म्हटलेत की आम्हाला कोकण विभागाची वेगळी मिटिंग देणार आहेत. महसूल आणि वन खातं एकत्र करून आम्हाला सगळ्या आमदार आहे म्हणजे ज्यांच्या ज्यांच्या ह्या विषयाशी संदर्भ आहे अशा सगळ्यांना घेऊन ते त्याच्यावरती तोडगा काढणार आहेत. लवकरात लवकर ती विभागीय मिटिंग देणार आहेत. पण वन खाते याच्यावरती काहीच बोलायला तयार नाही, हे माझ्यासाठी आश्चर्य आहे. म्हणून मी म्हटलं की मला आश्चर्य वाटतंय की सभागृहात असून सुद्धा मी तर असाही आक्षेप घेतला की हा जो फिगर आहे 42,242 हा मी जनरेट केलेला आहे. वन खात्याकडून मिळालेला फिगर नाहीये किंवा महसूल विभागाकडून मिळालेला फिगर नाही, हा मी जनरेट केलेला आहे. मग सरकार मला त्याच्यावरती उत्तर कसं देत आहे जेव्हा जनरेट मी केलेलं आहे? ह्याच्यावरती सुद्धा मी प्रश्न उपस्थित केले. वन खातं त्याच्यावरती काहीच बोललेलं, त्यांच्याकडे नोंदीच नाहीयेत. मुळात त्यांच्याकडे नोंदी नसल्यामुळे हे सगळी अडचण आहे. सर्वे करण्यामध्ये लक्षात येईल की कोकणातल्या किती जमिनी ह्या वन खात्याखाली आहेत आणि किती जमिनी सॅटेलाईटच्या माध्यमातून आमच्यावर लादल्या आहेत, त्याच्यातून वगळाव्यात. आमची तीच मागणी आहे. पण वन खात्याने त्याच्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन पुढाकार घ्यावा. महसूल विभाग करतच आहे जे काय करायचं आहे, पण वन विभागाने तेवढंच गांभीर्य दाखवलं पाहिजे. मला असं वाटतं की आता रोहित पवार जी हे एव्हिएशन एक्सपर्ट झालेले आहेत, त्यांनी जो काय मुद्दा उपस्थित केलाय त्यांनी टेक्निकल अथॉरिटीकडे हा विषय दिला पाहिजे. आता ते जे काय म्हणतायत की असं झालं तसं झालं, तुम्ही द्या ना फॉर्मल अथॉरिटीकडे. कोणी थांबवलंय तुम्हाला? ठीक आहे, तुमची श्रद्धा आहे अजितदादांवर, तुमचं प्रेम आहे, सगळं ठीक आहे. आता तर वाटतं फक्त रोहित पवारांना पायलट बनायचं शिल्लक राहिलेलं आहे. बाकी सगळी ट्रेनिंग त्यांनी पूर्ण केलेली आहे एव्हिएशन सेक्टरची. आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही टेक्निकली जर तुम्ही साऊंड आहात, टेक्निकली तुमच्याकडे सगळी हे आहे माहिती, तुम्ही फॉर्मल अथॉरिटीकडे जा ना. सीबीआयकडे केस ऑलरेडी आहे. असं असताना तुमच्याकडे जे आता जसं आमच्याकडे कुठली माहिती असेल कुठल्या केस बद्दल, तर सीबीआय आता आम्हाला बोलवतं किंवा आम्ही रिक्वेस्ट करतो की आमच्याकडे जी माहिती आहे ती तुम्ही घ्या. आता काय देशाचा कायदा आणि प्रोटोकॉल हे सगळं रोहितजींना माहिती आहे. तुम्ही द्यायला पाहिजे तुमच्याकडे कुठली माहिती असेल तर. हे फक्त मीडियामध्ये बोलणं सोपं आहे. आता ठीक आहे, आम्ही आमच्या लेवलवर तिथं लढतोय. आमचं फक्त एवढंच, जेवढा उशीर केला जाईल तेवढे कागदपत्र हे रंगवले जातील, हे आम्ही सुरुवातीपासून तिथं सांगतोय. म्हणूनच तुम्ही जर बघितलं तर आता 1.5 महिना होईल काही दिवसानंतर, तरी सुद्धा त्या व्हीके सिंगला नाही तर त्याच्याकडे असणारे कागदपत्र अजून सुद्धा ताब्यात घेतले नाहीत. आणि मग त्या अनुषंगाने कुठेतरी हे इन्व्हेस्टिगेशन मॅनेज केलं जातंय, काही लोकांना वाचवलं जातंय असं आपल्याला म्हणावं लागेल. सुरुवातीपासून आम्ही म्हणतोय की ह्याच्या मागे काहीतरी कॉन्स्पिरसी आहे, पण कॉन्स्पिरसी आहे असं बोलून सुद्धा, बरेच पुरावे देऊन सुद्धा इन्व्हेस्टिगेशन काही योग्य दिशेने गेलं नाही. सीबीआयकडे प्रस्ताव पाठवलाय असं म्हणतात. सुशांत सिंगच्या बाबतीत तिथे बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी प्रस्ताव पाठवल्यानंतर 2 दिवसामध्ये प्रस्ताव हा सीबीआयने स्वीकारला. आणि महाराष्ट्रातला मराठी नेता दुर्दैवी मृत्यू त्या ठिकाणी ऍक्सिडेंटमध्ये होऊन सुद्धा सीबीआयकडे हा प्रस्ताव पाठवून सुद्धा 22 दिवस झाले तरी प्रस्ताव तिथं स्वीकारला जात नाही. हे का, हे प्रश्न लोकांना पडलेत, पण सत्तेत असणाऱ्या लोकांना सुद्धा हे पडले असावेत मला असं वाटतं. त्यामुळे कसा ज्या पद्धतीने पाठपुरावा करता येईल तो करावा, पण कृपा करून न्याय द्यावा एवढीच विनंती तिथं करतो. पोलिसांच्याच गाडीमधून नेण्यात आलं अशी माहिती कळते आहे. त्यामुळे राजकीय दबाव आहे का सीआयडीवर सुद्धा, असं तुम्हाला वाटतं? मी सुरुवातीपासून सांगतो व्हीके सिंगला वाचवलं जातंय. आता याच्यामध्ये 2023ला एकनाथ शिंदे साहेबांचं विमान जे महाराष्ट्रातून म्हणजे मुंबईतून ते उडालं, बहारेनला गेलं, बहारेनवरनं मी इराण आणि इराकच्या काय गोष्टी सांगितल्या, तिथेही व्हीके सिंगचंच विमान होतं आणि ते एक फार मोठा गोंधळ त्या ठिकाणी तिथं झाला होता. त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब ज्या विमानात होते ते विमान इराणच्या गव्हर्नमेंटकडनं नाहीतर त्या डिफेन्सकडनं हे पाडण्यात सुद्धा येऊ शकलं असतं. माझा मराठी नाही तर महाराष्ट्राचा एखाद्या व्हीआयपीला तशी परिस्थिती नाही तर त्या सिच्युएशन मध्ये टाकलं जात असेल तरी व्हीके सिंगला वाचवलं जातं. आणि इथं दादांचा ऍक्सिडेंट त्याच्याच विमानात झाल्यानंतर बरेच पुरावे हे व्हीके सिंग नाही तर त्याच्या मागे असणारी जी काही कॉन्स्पिरसी हे देऊन सुद्धा व्हीके सिंगला जर वाचवलं जात असेल तर व्हीके सिंगच्या पाठीमागे खूप मोठा हात आहे. हे सुरुवातीपासून आम्ही सांगत आहोत. अनेक मोठ्या नेत्यांची नाहीतर त्यांच्या जवळच्या व्यक्तींची विमानं
व्हीके सिंग स्वतःच्या कंपनीच्या माध्यमातून उडवतो. बऱ्याच लोकांचा पैसा व्हीके सिंगच्या कंपनीमध्ये असला असल्यामुळे त्याचे पुरावे आम्ही दिले असल्यामुळे व्हीके सिंगला वाचवलं जातं. पण या चिरकुट माणसाला वाचवण्याच्या नादामध्ये अजितदादांचा जो काही घातपात नाही तर घात झाला नाही तर ऍक्सिडेंट झाला, अजितदादांना मात्र त्या ठिकाणी न्याय देता येत नाही. ही फार दुर्दैवी गोष्ट आहे. सगळीच विमानं जी आहेत ती ग्राउंड केली गेली पाहिजे अशी सुद्धा मागणी अजित पवार यांच्या वतीनं करण्यात आल्याचं. केवळ 4 विमानं जी ग्राउंड करण्यात आलेली आहेत त्याच्यावर भागणार नाही. इतर विमानांचा वापर अजूनही महाराष्ट्रातले व्हीआयपी करतायत असं दिसून येतं. मी तीच भूमिका मांडतोय, जयली सुद्धा तीच भूमिका मांडली. त्याचं कारण असं आहे की दादांच्या बाबतीत जे घडलं ते दुसऱ्या नेत्यांच्या बाबतीत घडू नये. त्याच्याचबरोबर दुर्दैवी गोष्ट एवढीच की आम्ही व्हीएसआरच्या विरोधात लढतोय आणि तिथं सुनित्रा काकींचं जे काही ऑफिस आहे, जे कार्यालय, जे अधिकारी आहेत त्यांना एवढं कळत नाही की नाशिकला जाताना ज्या विमानातून त्या चालल्या होत्या ते सुद्धा व्हीएसआरचंच होतं. त्यामुळे या बाबतीत कुठेतरी काळजी घेणं फार महत्वाचं आहे. जर लेअर जेटच्या बाबतीत नाहीतर जे काही ऍक्सिडेंट झालेलं अजितदादांचं विमान असेल, 23ला झालेलं ऍक्सिडेंट असेल आणि याच्या आधी काही गोष्टी तिथं घडल्या होत्या, ह्याच्यामध्ये जर व्हीएसआर हे इन्व्हॉल्ड असेल तर मग एका विमानाच्या बाबतीत जर काम चुकारपणा ते करत असतील तर मग दुसऱ्या विमानाच्या बाबतीत सुद्धा काम चुकारपणा करू शकतील. नाही तर मग असं कोणातरी सांगायचा प्रयत्न आहे का की अजितदादांच्याच विमानामध्ये काम चुकारपणा केला, तो माहिती होता, मग त्याच्या मागे काहीतरी एक कॉन्स्पिरसी होती, त्याच्या मागे घात करण्याचं कुठेतरी प्लॅनिंग झालं होतं म्हणून दादांच्या बाबतीतच ते विमान वापरलं गेलं. दुर्दैवाने दादांच्या बाबतीत तो ऍक्सिडेंट झाला. ही गोष्ट काही लोकांना माहिती असल्यामुळे त्यांच्या मनामध्ये असेल की नाही दादांच्या विमानामध्ये मुद्दामूनच ते आपण क्रॅश केलं, बाकीचे विमानं हे क्रॅश होणार नाहीत व्हीएसआरची म्हणून हे बाकीचे नेते व्हीएसआरचं विमान वापरतात का? मग कुठेतरी आतली एखादी गोष्ट या नेत्यांना लोकांना माहित आहे का असा प्रश्न साहजिकच त्या ठिकाणी निर्माण होतो. त्यामुळे जर दादांच्या विमानाच्या बाबतीत जर ऍक्सिडेंट झाला असेल आणि त्यात काही नॉन कम्प्लायन्सेस असतील हे डीजीसीआरच म्हणतंय, तर मग त्या बाबतीत बाकी विमानामध्ये सुद्धा नॉन कम्प्लायन्स असू शकतो आणि ऍक्सिडेंट होऊ शकतो. त्या बाबतीत काळजी घ्यावी. नाही, त्या बाबतीत माझं कुठेही काय बोललं नाही. ठीक आहे, उशिरा काही प्रमाणात त्यांच्याकडनं पुढाकार घ्यायला सुरुवात झाली असली तरी ते पुढाकार घेत आहेत ही चांगली गोष्ट आहे. कारण का या लढ्यामध्ये एक विरोधात असणारा आमदार नाही तर एक पार्टी ज्याच्यामध्ये आम्हाला सुप्रियाताईंची मदत आहे, आमच्या पार्टीची मदत आहे, कार्यकर्त्यांची आहे, सगळ्यात महत्वाचं मीडियाची मदत या अजितदादांना न्याय देण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात आणि महाराष्ट्रातले लोक सोशल मीडियावर त्या ठिकाणी लिहित आहेत. तर नेते जे सत्तेत आहेत त्यांनी सुद्धा जर मदत केली तर नक्कीच त्याचा फायदा होईल. उशिरा का काय तो त्यांचा विषय, पण आता तरी मदत करून एफआयआर होणं, एफआयआर का व्हावं कारण का त्या दिशेने आपल्याला ते इन्व्हेस्टिगेशन तिथं नेता येईल, काही डॉक्युमेंट्स आपल्याला मिळतील आणि त्या डॉक्युमेंटचा अभ्यास करून नक्कीच काय खरं घडलं हे आपल्याला तिथं कळू शकतं. त्या सगळ्या संदर्भात सातत्यानं वाच्यता पण होते. स्वतः पवार कुटुंबीय अर्थातच सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांच्याकडनं देखील या विमान अपघाताच्या संदर्भात शंका उपस्थित केलेली. मी हेच म्हणतोय, आता बघा की अजितदादा कुठल्या कंपनीच्या विमानात गेले? व्हीएसआर. आता व्हीएसआर कंपनीच्या विमानात दादा गेल्यानंतर तरी सुद्धा दुसरे व्हीएसआरची विमानं बाकीचे नेते आणि मोठे मोठे व्यावसायिक त्या ठिकाणी वापरत असतील तर मग कुठेतरी आपल्याला हेच म्हणावं लागेल की कदाचित काही लोकांना माहिती असावं की दादांचं जे विमान होतं त्याच्यामध्ये मुद्दामूनच काहीतरी घोळ केला होता आणि त्याचा तिथं ऍक्सिडेंट झाला आणि बाकीच्या विमानामध्ये घोळ नाही ते आपण वापरू शकतो. मग काही लोकांना हे माहिती आहे का की दादांचं विमान हे खराब होतं, मुद्दामून त्यांना दिलं आणि मुद्दामून त्या ठिकाणी त्याचा ऍक्सिडेंट केला. मग आम्ही त्याच अँगलनी बोलतोय की टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन एएआयबी करते पण ते सुद्धा त्यांच्या अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करते आणि व्हीएसआरला. त्यामुळे याच्यामध्ये रूल 12च्या अंतर्गत जे इन्व्हेस्टिगेशन झालं तर आपल्याला क्रिमिनल पण करता येतं, त्याच्यामध्ये आपलं टेक्निकल सुद्धा करता येतं आणि त्याच्यावर एक वचक ठेवण्यासाठी आपल्याला एक कमिटी सुद्धा निर्माण करता येईल. उद्या, परवा, तेरवा 3-4 दिवस मी सुद्धा दिल्लीला जाऊन काही नेत्यांना त्या ठिकाणी भेटणार आहे. एकनाथ शिंदे साहेब आता येत आहेत. महाराष्ट्रातल्या प्रमुख पार्टीच्या प्रमुख पैकी एकनाथ शिंदे साहेबांची भेट आमची राहिली होती. आज त्यांना भेटून उद्यापासून दिल्लीमध्ये सुद्धा पार्लमेंटमध्ये हा मुद्दा कसा घेता येईल या बाबतीत मी प्रयत्न करणार. हे आमचे प्रामाणिक प्रयत्न आहेत. यश येईल नाही येईल माहीत नाही पण शेवटी
प्रयत्न तरी करतोय याचं समाधान आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी राज्यसभेत आहे. गेल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची सुद्धा पार्थ पवार भेट घेणार आहेत. तुम्ही सुद्धा प्रयत्न केला होता अमित शहा आणि नरेंद्र मोदींची भेट. तुम्ही जाणार आहात का जर असं भेट होत असेल त्यांच्यासोबत? नाही, विषय एवढा आहे की ते सत्तेत आहेत. खासदार न होता सुद्धा ते आधी भेटू शकले असतील, नाही तर भेटले सुद्धा होते. त्यावेळेस कुठेतरी ताकदीने पाठपुरावा करणं हे महत्वाचं होतं. कदाचित त्या बैठकीमध्ये चर्चा सुद्धा झाली असावी असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यामुळे खासदार होण्यासाठीच थांबणं हे योग्य नाही. पहिलं मिशन हे असावं की दादांना आपल्याला न्याय मिळावा आणि त्यानंतर पूर्ण राजकारण. त्यामुळे या अधिवेशनामध्ये सुद्धा अनेक मुद्दे हे खरं तर मला सुद्धा मांडायचे आहेत. पण विषय एवढाच आहे की जर आता अजितदादांना आणि त्या ऍक्सिडेंटमध्ये खरं काय घडलं हे बाहेर येण्यासाठी मी तिथं प्रयत्न करतो. त्यामुळे याच मुद्द्यावर गेले काही महिने आणि पुढचे काही महिने त्याच्यावर त्या ठिकाणी लढून काय खरं घडलं हे लोकांसमोर कसं येईल यासाठी आम्ही प्रयत्न करतो. काल विधान परिषदेमध्ये अजितदादांच्या निधनावर चर्चा झाली. तर ती कार्यक्रम पत्रिकाही नंतर कॅन्सल करण्यात आली, चर्चा झाली. काय नाही, त्याच्यावर जास्त मी काय बोलणार नाही. पण असं कळतं की सोमवार मंगळवारी त्या बाबतीत चर्चा होईल. पण तरी सुद्धा जर पुढच्या आठवड्यात ती चर्चा झाली नाही पण मग ते दुर्दैवी गोष्ट आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. कुठंतरी आम्ही जी काय माहिती गोळा केलेली आहे, जी काय माहिती आमच्याकडे आलेली आहे त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर एवढी मोठी ताकद व्हीएसआरला आणि डीजीसीएच्या काही अधिकाऱ्यांना आणि काही इतर लोकांना वाचवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. त्याचा अर्थ आपण ज्या दिशेने चाललेलो आहे ती योग्य दिशा आहे. नक्कीच लवकरच याच्या पाठीमागे कुठली संस्था आहे का व्यक्ती आहे हे आपल्याला कळल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. त्यामुळे आपण इन्व्हेस्टिगेशन करत असताना खोलात जाणं फार महत्वाचं आहे. त्यामुळे पूर्वी काय गोष्टी घडल्या होत्या, आता काय घडल्यात, एकनाथ शिंदे साहेबांचंच विमान बिना परवानगीचं इराणमध्ये का गेलं, त्यांना तिथं कशाला त्या डिफेन्सनी काय इन्स्ट्रक्शन दिल्या होत्या याचंही इन्व्हेस्टिगेशन होणं महत्वाचं आहे. कारण एकनाथ शिंदे साहेब त्यावेळेस मुख्यमंत्री महाराष्ट्राचे होते, मराठी माणूस, आणि दादांच्या बाबतीत सुद्धा त्याच कंपनीच्या माध्यमातून ही घटना घडते. त्यामुळे या दोन्ही घटनेला कुठं काही लिंकिंग आहे का? त्यामुळे क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन करत असताना वेगळे अँगल त्याच्यामध्ये घेणं महत्वाचं आहे. पण दुर्दैव असं क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन अजूनपर्यंत सुरू झाली नाही. पण तुम्ही आणि आपण सर्वजण जो लढा लढतोय त्याचे जे प्रेशर येत आहे म्हणून व्हीके सिंगला कुठेतरी बोलावलं जातं. पण दुर्दैव असं व्हीके सिंगला बोलून व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते. पोलीस स्टेशनला प्रायव्हेट सिक्युरिटीचे लोक बंदूक घेऊन त्या ठिकाणी आत जातात. याच्यामध्ये म्हणजे सीआयडीची पण किंमत राहिली का असा प्रश्न पडायला लागला. नाही, आता पायलट व्हायचं बाकी ठीक आहे, मला पायलट बनायचंच होतं. उद्या जाऊन कधीतरी पायलट बनेल त्यामुळे नका काळजी करू म्हणावं. आणि त्यांनाही सांगतो की व्हीएसआर मधून ट्रॅव्हल करू नका. मी जेव्हा पायलट होईल, मी जेव्हा विमान उडवेल तेव्हा विश्वासाने माझ्या विमानात बसा. आम्ही काही घातपात करणारी माणसं त्या ठिकाणी नाहीत. पण त्यांनाच एक सांगायचं आहे की घातपात करणाऱ्या लोकांपासून त्यांनी तरी त्या ठिकाणी सांभाळून राहावं एवढं त्या ठिकाणी सांगतो. की अजितदादा कुठल्या कंपनीच्या विमानात गेले? व्हीएसआर. आता व्हीएसआर कंपनीच्या विमानात दादा गेल्यानंतर तरी सुद्धा दुसरे व्हीएसआरची विमानं बाकीचे नेते आणि मोठे मोठे व्यावसायिक त्या ठिकाणी वापरत असतील तर मग कुठेतरी आपल्याला हेच म्हणावं लागेल की कदाचित काही लोकांना माहिती असावं की दादांचं जे विमान होतं त्याच्यामध्ये मुद्दामूनच काहीतरी घोळ केला होता आणि त्याचा तिथं ऍक्सिडेंट झाला आणि बाकीच्या विमानामध्ये घोळ नाही ते आपण वापरू शकतो. मग काही लोकांना हे माहिती आहे का की दादांचं विमान हे खराब होतं, मुद्दामून त्यांना दिलं आणि मुद्दामून त्या ठिकाणी त्याचा ऍक्सिडेंट केला. मग आम्ही त्याच अँगलनी बोलतोय की टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन एएआयबी करते पण ते सुद्धा त्यांच्या अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करते आणि व्हीएसआरला. त्यामुळे याच्यामध्ये रूल 12च्या अंतर्गत जे इन्व्हेस्टिगेशन झालं त्यात आपल्याला क्रिमिनल पण करता येतं, त्याच्यामध्ये आपलं टेक्निकल सुद्धा करता येतं आणि त्याच्यावर एक वचक ठेवण्यासाठी आपल्याला एक कमिटी सुद्धा निर्माण करता येईल. उद्या परवा तेरवा 3-4 दिवस मी सुद्धा दिल्लीला जाऊन काही नेत्यांना त्या ठिकाणी भेटणार आहे. एकनाथ शिंदे साहेब आता येत आहेत. महाराष्ट्रातल्या प्रमुख पार्टीच्या प्रमुख पैकी एकनाथ शिंदे साहेबांची भेट आमची राहिली होती. आज त्यांना भेटून उद्यापासून दिल्लीमध्ये सुद्धा पार्लमेंटमध्ये हा मुद्दा कसा घेता येईल या बाबतीत मी प्रयत्न करणार. हे आमचे प्रामाणिक प्रयत्न आहेत. यश येईल नाही येईल माहित नाही पण शेवटी प्रयत्न तरी करतोय याचं समाधान आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी आहे. हे वाटतं आहे की अजितदादांचा अपघात नसून तो घातपात आहे. काही लोकांना दादा अडचणीचे वाटायला लागले होते
असं काहीच सुद्धा नाही. ते मग त्यांनी या विषयासाठी जरा जास्त ताकद लावणं फार महत्वाचं आहे. ते सत्तेत आहेत, आम्ही विरोधात आहोत. आम्ही आमच्या परीने त्या ठिकाणी लढतोय. अख्खा महाराष्ट्र मीडियापासून ते सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत ज्यांचं राजकारणाशी काही घेणं देणं नाही असे सुद्धा अनेक नागरिक हे दादांच्या बाजूने आवाज उठवत आहेत की दादांना न्याय मिळाला पाहिजे. मग याच्यात त्या पार्टीचे जे प्रमुख आहेत आणि ते परिवारातले एक आहेत, त्यांनी जर अजून जास्त ताकद लावली तर मला असं वाटतं की नक्कीच आपल्याला अजितदादांना न्याय देता येईल. पण साधा FIR जर महाराष्ट्रात होत नसेल, घाटकोपरला जो काही 2019ला ऍक्सिडेंट झाला त्या ऍक्सिडेंटमध्ये म्हणजे विमानाचाच ऍक्सिडेंट झाला होता, तिथं किरीट सोमय्या गेल्यानंतर FIR घेतला गेला. त्या FIR मध्ये आणि या FIR मध्ये काहीच फरक नाही. पण अजितदादांचा FIR या महाराष्ट्रामध्ये इथं असणाऱ्या पोलीस प्रशासन जर तिथं घेत नसेल तर मग ह्याला काय आपण म्हणणार. मग जे सत्तेत आहेत त्यांच्यात ताकद असेल तर थोडी ताकद लावून FIR तर होऊ द्या आणि दिल्लीत जाऊन काही लोकांशी मोठ्या नेत्यांशी जाऊन जर पाठपुरावा केला तर नक्कीच त्याचा फायदा होईल. पण बघा, काल VSR कंपनीचा मालक म्हणजे VK सिंग हा CIDला भेटण्यासाठी आला होता. पोलिसांना भेटण्यासाठी आलेल्या माणसाबरोबर तुम्ही आसपास जर बघितलं तर बंदूकधारी सिक्युरिटी सुद्धा होते. 11-11:30 वाजता VK सिंग CID कार्यालयामध्ये आले असं आम्हाला कळलं. फार नाश्त्यापासून जेवणापर्यंत आणि कदाचित आम्हाला असंही कळलं की संध्याकाळी अर्धा एक तास त्यांना टीव्हीवर क्रिकेटची मॅच सुद्धा तिथं दाखवली. त्याच्याच बरोबर येतानाचं फुटेज आपल्याकडे आहे, पण जाताना ते कुठल्या गाडीत गेले हे लोकांना कळलं नाही. मीडियाशी आणि तिथं असणाऱ्या कार्यकर्त्यांशी बोलल्यानंतर एवढंच कळलं की काळा बाजार करणारा हा जो VK सिंग आहे त्याला पोलिसांच्याच काळ्या गाडीमध्ये, काळ्या काचेच्या गाडीमध्ये बाहेर काढण्यात आलं. म्हणजे एवढी VIP ट्रीटमेंट तुम्ही एका क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशनमध्ये असणाऱ्या प्रमुख जो कुणी क्रिमिनल या अंगाने आपण त्या व्यक्तीकडे बघत आहात त्याला जर तुम्ही VIP ट्रीटमेंट देत असाल तर हे म्हणजे फारच दुःख करणारं आहे. आज संध्याकाळी 4 वाजता मी CIDला जाणार आहे. माझ्याकडे जी काही कागदपत्र नवीन आलेले आहेत मी त्यांना ती देईलच. पण त्याच्याच बरोबर त्यांनी आम्हाला सांगितलं होतं AIBचा रिपोर्ट हा आल्यानंतर आम्ही FIR करू. मग आज जाऊन आम्ही त्यांना विचारणार आहोत की तुम्ही FIR करणार आहात का. तसं बघितलं तर लिगली ते FIR केलं पाहिजे. पण बघूया, त्यामुळे सत्तेत असणारे, दादांबरोबर काम करणारे, दादांच्या फार जवळचे असणाऱ्या सर्व लोकांना मला एवढं सांगायचं, तुम्ही सत्तेत असताना सुद्धा इन्व्हेस्टिगेशन ज्या दिशेने जायला पाहिजे, ज्या ताकदीने इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे, पारदर्शक पद्धतीने व्हायला पाहिजे, FIR त्या ठिकाणी घेतला गेला पाहिजे. दुर्दैवाने त्या गोष्टी होत नाहीत. याच्यावरच समजून घ्या, सत्तेत असून सुद्धा काही प्रमाणात तुम्हाला अजितदादांना न्याय देता येत नाही. त्यामुळे कृपा करून तुमचीही ताकद, तुमच्या सत्तेचा वापर करून कुठंतरी या इन्व्हेस्टिगेशनला दिशा देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करा. एवढीच विनंती त्या लोकांना मी त्या ठिकाणी करतो.